बोलायची वेळ नाही, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे.